नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सुंदर असं मोत्यांचं तोरण. तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, लाल कलरचे मोती, दोरा, सुई आणि कात्री. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. आता सुरुवातीला एक पांढरा, एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे 4 मणी ओवून घ्यायचे आणि पहिले जो मणी आपण ओवला होता पांढरा त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सर्व मणींमधून सुई ही फिरवून घ्यायची, त्यामुळे आपला दोरा हा घट्ट बसतो. पांढऱ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर सुईमध्ये एक लाल, एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि त्याच पांढऱ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा. त्याच्या बाजूचा हा लाल मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी असे 2 चौकोन तयार झाले. अशा प्रकारे आपल्याला 6 चौकोन तयार करून घ्यायचे. त्यानंतर हा जो लाल मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या लाल मणीमधून दोरा निघाला आहे त्याच मणीमधून दोरा फिरवून घ्यायचा. आता आपल्याला 1, 2, 3 आणि 4 ह्या 4ही मण्यांमधून दोरा हा फिरवून घ्यायचा आहे. ह्या लाल मण्यापर्यंत दोरा हा फिरवून घेतला आहे. त्यानंतर सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा पहिला पांढरा मणी आणि त्याच्या खालचा लाल मणी अशा 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या लाल मणीमधून आणि त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा. ज्याप्रमाणे आपण हे 3 चौकोन केलेत त्याचप्रमाणे संपूर्ण चौकोन करून घ्यायचे. त्यानंतर ह्या खालच्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आणि मधल्या पांढऱ्या मणीमधून आता आपण इथे स्वस्तिक तयार करणार आहोत. तर सुरुवातीला 2 पांढरे आणि 1 लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी काढून घ्यायची. आता 1, 2 आणि 3 आणि हे 4 ह्या 4ही मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 1 लाल आणि 1 पांढरा असे मणी ओवून घ्यायचे.
आणि हा जो लाल मणी आहे वरचा आणि त्याच्या खालचा पांढरा, अशा 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा बाजूचा लाल मणी. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा लाल मणी, या 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा पांढरा, त्याच्या बाजूचा हा लाल मणी आणि त्याच्या खालचा एक पांढरा मणी. या 3ही मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल आणि त्याच्या खालचा तो पांढरा मणी, अशा 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता हा पांढरा मणी, यातून ही सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीमधून आणि त्याच्या बाजूच्या ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा पांढरा मणी आणि हा लाल मणी. त्याच्या खालचा हा पांढरा मणी. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आता हा लाल मणी आणि त्याच्या खालचा पांढरा मणी, अशा 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा पांढरा मणी आणि मधला पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या लाल मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूच्या लाल मण्यामधून सुई ही बाहेर काढून घ्यायची.
आता ह्या मधल्या पांढऱ्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आणि इकडचे हे जे 2 पांढरे मणी आहेत त्यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. आता बाजूच्या लाल मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आणि आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा लाल मणी यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर हे 3 पांढरे मणी आहे, पहिला, हा दुसरा आणि त्याच्यावरचा हा तिसरा पांढरा मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी ह्यातून सुई बाहेर काढायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर सुई ही ह्या पांढऱ्या मणीमधून बाहेर काढायची. त्यानंतर त्याच्या बाजूच्या ह्या पांढऱ्या मणीमधून आणि मग मधल्या पांढऱ्या मणीमधून सुद्धा बाहेर काढून घ्यायची. हा मधला पांढरा मणी. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी आणि एक लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर 1, 2, 3 आणि 4 या 4ही मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल मणी आणि एक पांढरा मणी असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा लाल मणी आणि त्याच्या खालचा हा पांढरा मणी यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर त्याच्या बाजूचा हा लाल मणी यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा लाल मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा पांढरा, त्याच्या बाजूचा हा लाल आणि हा पांढरा यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे
त्यानंतर हा लाल मणी, त्याच्या खालचा हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा लाल मणी, यातून सुई बाहेर काढून घेतली. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा लाल मणी, मधला हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा लाल मणी आणि त्याच्या खालचा हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि त्याच्या खालचा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता मधल्या पांढऱ्या मणीपर्यंत सुई घेऊन यायची. हा पहिला आणि हा दुसरा पांढरा मणी, या मधल्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई घेऊन यायची. आता सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या पांढऱ्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. आता हा मधला पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा मधला पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, त्याच्या वरचा हा पांढरा मणी, अशा 3ही पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे त्यानंतर ह्याही पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि ह्या पण लाल मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे त्यानंतर हा लाल मणी यातून बाहेर काढून घ्यायची. वरचा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचे हे 2 पांढरे मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. हा पहिला आणि हा दुसरा. त्यानंतर बाजूच्या लाल मणीमधून बाहेर काढायची. त्यानंतर आता 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा एक पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढायची आणि लाल मणी. त्यानंतर मधला पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी आणि एक लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा पांढरा मणी, त्याच्या खालचा हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा लाल मणी, त्याच्या खालचा हा पांढरा मणी असे मणी ओवून घ्यायचे. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि त्याच्या खालचा हा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढायची. त्याच्या बाजूचा
हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा लाल मणी, त्याच्या खालचा हा पांढरा मणी, अशी सुई फिरवून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या लाल मणीमधून, त्यानंतर त्याच्या खालच्या पांढऱ्या मणीमधून, त्याच्या बाजूच्या या लाल मणीमधून बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक पांढरा आणि एक लाल असे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी, त्याच्या बाजूचा हा लाल मणी, त्यानंतर हा पांढरा मणी, हा लाल मणी आणि ह्या पांढऱ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे, त्यानंतर हा लाल मणी आणि त्याच्या खालचा पांढरा मणी असे मणी ओवून घ्यायचे. आता मधल्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई ही घेऊन यायची. हा आहे मधला पांढरा मणी. आता सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या पांढऱ्या मण्यातून सुई ही बाहेर काढायची. आता ज्या प्रकारे आपण इथे पांढरे मणी ओवले तशीच ही पूर्ण पट्टी पांढऱ्या मण्यांनी ओवून घ्यायची आहे. 2-2 2-2 मणी आता ओवत जायचे आणि ही पूर्ण ओळ तयार करून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण पांढरे मणी ओवून घ्यायचे. आता सुईमध्ये एक पांढरा, एक लाल, एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या मधल्या पांढऱ्या मण्यामधून सुई ही खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर हा बाजूचा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हा लाल मणी, खालच्या बाजूने सुई बाहेर काढायची. हा एक पांढरा मणी आणि त्याच्या खालचा हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. ज्या प्रकारे आपण हे मणी ओवले आहेत तसेच पूर्ण मणी ओवून घ्यायचे आणि ही पूर्ण ओळ तयार करून घ्यायची. त्यानंतर आता मधल्या लाल मणीपर्यंत दोरा हा आणलेला आहे आणि त्यामध्ये एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घेतले आणि ह्या मधल्या लाल मणीमधून सुई ही खालच्या बाजूनी बाहेर काढून घेतली. आता हा पांढरा मणी, त्याच्यावरचा लाल मणी, त्याच्या बाजूचा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा लाल मणी अशा 4ही मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. आता ज्याप्रमाणे हे मणी आपण ओवून घेतले आहे तसे अशीच ही ओळ पूर्ण करून घ्यायची. अशा प्रकारे एक स्वस्तिक आपलं तयार झालेलं आहे. आता अशाच प्रकारची स्वस्तिकाची पट्टी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी मोठी हवी असेल तेवढी मोठी करून घ्यायची. अशा प्रकारे ही स्वस्तिकाची पट्टी मी तयार करून घेतली आहे.
आता आपल्याला ह्या पट्टीवर डिझाईन तयार करायचं आहे। ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा। यासाठी मी नायलॉनचा दोऱ्याचा वापर केलेला आहे। आता सुईमध्ये 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे 1 लाल आणि 2 पांढरे, ही एक गोल्डन कॅप, एक 8 नंबरचा पांढरा मणी आणि एक 5 नंबरचा लाल मणी। तर लाल मणी सोडून द्यायचा आणि 8 नंबर आणि गोल्डन कॅपमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर दुसऱ्या बाजूला 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे 1 लाल, 2 पांढरे 1 लाल आणि 2 पांढरे असे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मणीमधून दोरा निघाला होता त्याच पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे तिथे डिझाईन तयार होतं। त्यानंतर सुई ही फिरवत फिरवत ह्या मणीपर्यंत घेऊन यायची। ह्या अगदी सरळ लाल मण्यांची सरळ रेषा त्याच्या खालच्या मणीपर्यंत अशा प्रकारे मी आणलेली आहे। आता तिथे एक बदामी कलरचा मणी, एक पान आणि पुन्हा एक बदामी कलरचा मणी असे मणी ओवून घ्यायचे। तुम्हाला जर पानांच्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ती, तर तुम्ही तिथून बघून घ्याल। त्यानंतर ज्या मणीमधून दोरा निघाला आहे त्याच मणीमधून सुई ही दुसऱ्या दिशेने बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे तिथे एक चौकोन तयार होतं। आता 1-2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 2 पांढरे मणी, 1 लाल मणी, 2 पांढरे मणी, एक गोल्डन कलरचा मणी आणि एक 5 नंबरचा लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे। लाल मणी सोडून त्याच्या पुढच्या वरच्या गोल्डन मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर पुन्हा 2 पांढरे मणी, 1 लाल मणी, 2 पांढरे मणी असे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही ह्या पांढऱ्या मण्यामधून बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे तिथे एक डिझाईन तयार झालेला आहे। ज्या प्रकारे आपण हे डिझाईन केलेलं आहे तेच पूर्ण डिझाईन पूर्ण पट्टीला करून घ्यायचं आहे। आता तोरण अडकवण्याचे हुक कसे बनवायचे ते सांगते। तर लाल मणीमधून दोरा काढून घेतला आहे आणि त्यामध्ये एक पांढरा, एक लाल, एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओवून घेतले आहे आणि ज्या मणीमधून दोरा निघाला होता त्यातूनच विरुद्ध दिशेने दोरा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा ह्या 4ही मण्यांमधून ह्या लाल मण्यापर्यंत दोरा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर दोऱ्यामध्ये एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि पहिल्या सर्कलचे जो लाल आणि पांढरा मणी आहे मधला त्यातूनच सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर 1-2 मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची। त्यामुळे आपला जो दोरा असतो तो असा घट्ट बसतो। त्यानंतर दोरा हा 2-3 मण्यांमधून फिरवून घ्यायचा आणि तिथे गाठ पाडून घ्यायची आणि दोरा कट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपले हुक तयार झाले आहेत। तर हे सुंदर तोरण नक्की करून पहा। अशाच नवनवीन आणि सुंदर मोत्यांच्या वस्तूंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन।